रमा तू जा आता, मी पण जाईन. अजून किती वेळ माझ्या बरोबर चालणार आहेस? इथंच तर आहे, जाईन मी. तुम्ही बी जा. ठीक आहे, जा. काय झालं? असं का बघताय? गेला का नाही? विचार करतोय रमा की मी किती अभागी आहे. आता मला काम केलं पाहिजे आणि तुला खाऊ घातलं पाहिजे. इथे तर उलटच होतंय. माझ्यामुळे तुला काम शोधायला जावं लागतंय. असं का बोलताय तुम्ही? तुम्हीच तर म्हणता ना का स्त्री आणि पुरुष समान आहेत. आणि मग माझ्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हीच काम करताय. मी तर फक्त तुमच्यासाठी कमवते, पण तुम्ही तर समद्या मानवतेसाठी शिकताय. आपल्या समाजाला सन्मान देण्यासाठी शिकताय. तुम्ही असं काय विचार नका करू. तुम्ही जा कॉलेजात, मी आता काम शोधायला जाते. आणि हा, जेवढं एकत्र राहता येईल तेवढं राहू. तुमचं काय सांगता येते? शिकायच्या नादात माझ्यापासून कधी लांब जाल. टोमणे नाही मारते मी, पण जे खरं आहे तेच सांगते. आणि खरं ते हेच आहे ना का शिक्षणामुळे तुम्हासनी काय बी नाही? काय बोलतीयस रमा? माझ्यापेक्षा जास्त माझ्या शिक्षणाचा विचार तू करतेस. माझ्या शिक्षणासाठी काहीही करू शकतेस. कित्येक वेळा जगाला तू आव्हान पण देतेस आणि नंतर शिक्षणाच्या नावाखाली मला पण ऐकवतेस. मला ना तुझं हे विरोधाभासी बोलणं आजपर्यंत कळलं नाहीये. हे बघा, मी समजू शकते तुम्हाला आणि तुमच्या शिक्षणाला, पण हाय तर तुमची बायकोच ना. मग लई येळा तुमचा समदा येळ मलाच मिळावा अशी लालच जन्माला येते, आणि तीच लालच विरोधाभासी बोलणं उत्पन्न करते. रमा, तुझं बोलणं मला खरंच समजत नाहीये. म्हणजे तुमच्या बायकोचं बोलणं नाही समजत व्हय तुम्हाला? आणि जगातले अवघडातले अवघड प्रश्न सोडून विजेता होता तुम्ही, हे बरं आहे. वा. कॉलेजला जाणं सुरू केलंस भीमराव? भीमराव, जे शिक्षण मला मिळायला हवं होतं ते तुला मिळतं. दिव्याच्या व्याख्याप्रमाणे बघितलं तर तू माझ्या ज्ञानाची ज्योत विझवली, आपल्या ज्ञानाची ज्योत पेटवायला निघाला. हे बघा, तुम्ही हे चुकीचं बोलताय. मला जे काही मिळालंय ते योग्यतेच्या आधारावर मिळालंय. योग्यता? महाराजांच्या दरबारी सर्वात आधी मी पोहोचलो होतो. मला शिष्यवृत्ती मिळतच होती. तेवढ्यात तू तिथे आलास आणि माझी संधी हिरावून घेतलीस. जातोय मी काहीतरी काम शोधायला. सोडलं मी शिक्षण. तुम्ही हे काय करताय तुम्ही? हे तुम्ही स्वतःसाठी चुकीचं करताय. माझं ऐका, असं करू नका. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत एकच विजयी होतो आणि बाकी सगळे हरतातच. याचा अर्थ असा नाही होत की बाकी सगळे कमकुवत असतात किंवा कमी प्रतिभाशाली असतात. हे बघा, मी तुमच्या जागी असतो तर मी हे सगळं कधीच केलं नसतं. यापेक्षा कुठला ना कुठला मार्ग शोधून पुढे गेलो असतो. तुम्हीही मार्ग शोधा, शिक्षण सोडू नका. मला तुम्हा छोट्या जातवालांकडून अक्कल शिकायची गरज नाहीये. आणि तसंही तुला काय माहिती शिक्षण सोडण्याचं दुःख काय असतं ते? नाही, 1 वर्ष ह्यांचं बी शिक्षण सुटलंय पैसे कमी असल्यामुळे. तरी बी 1 वर्षात यांनी मार्ग शोधला शिकायला. तुम्ही बी तसं करू शकता. भाषण देऊ नका तुम्ही दोघे. माझा हक्क हिरावून चाललास भीमराव. अहो ऐका, हे सगळं उचलूयात. कधी ना कधी परत देता येईल. अरे प्रकाश भाऊ, बहुतेक आता हिचं आयुष्य असं रस्त्यावरच व्यतीत होणार. सुरुवातीला सगळे चेष्टा करतील, पण हळूहळू
तुमच्या मागण्या आणि न्यायाच्या लढाईला गंभीरतेनेही घेतील आणि मग तेव्हापासून ही लढाई सुरू होईल. म्हणून तुम्ही हरू नका, हिम्मतही सोडू नका. फक्त लढत राहा, सगळं ठीक होईल. नमस्कार. काय तमाशा चालवलायस तू इथे? तुला सांगितलं ना की गुपचूप निघून जा. जेव्हा आमचा राग शांत होईल आम्ही स्वतः येऊ तुला न्यायला. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की मी मुंबई सोडून कुठेही जाणार नाही. तू तुझ्या नवऱ्याशी लढशील. ज्या नवऱ्याची तू पूजा करतेस त्याच्या विरोधात जाशील. आणि इथं काय करशील तू? उपाशी तापाशी राहशील. तुला तुझ्या जीवापेक्षा प्रिय हट्ट आहे का? बाळा थांब जरा. बाळा तुझ्याकडे कागद आहे? हा. कागद दे जरा मला. दे दे मी पकडते. लिहिता येतं तुला? हा. हा ये बस इकडे. मी जे सांगेन ते लिहून देशील मला? हा. हा. ए, काय लिहून घेतेस त्याच्याकडून? दादा, आनंदबद्दल काही कळलं का? हो, समजलंय. एक कोकणचा माणूस मला भेटला होता, जो माझ्या संग फौजेमध्ये काम करायचा. आनंद आपल्यासोबत खोटं बोलला. खरं तर त्याची तब्येत खराब झाली आहे, म्हणून लक्ष्मी त्यासनी घेऊन आपल्या माहेरला कोकणामध्ये गेली आहे. पण आता त्याची तब्येत ठीक झाली आहे, इलाज चालू आहे. दादा, जेव्हा तुला कळलं की त्याची तब्येत ठीक नव्हती तेव्हा तू त्याला भेटायला पाहिजे होतं ना. पण मला आता नाही जायचंय. आत्ताच कळलं आहे ना की तो ठीक आहे म्हणून. पर दादा, तू त्याला भेटला असता तर चांगलं वाटलं असतं त्याला. मीरा, मी आनंदकडे जात नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि एक आजारी मुलामोहर दारिद्र्यासंग एका बापाची उभं राहायची हिंमत बनत नाहीये. म्हणून मला जायचं नाहीये. समद ठीक होईल, हळूहळू समद ठीक होऊन जा. पण मीरा, तू कोणाला काही सांगू बी नको. माझ्याकडे पैसे आले की मी स्वतः आनंदला बघायला जाईन. नाही सांगणार, कोणाला बी काही नाही सांगणार. भीमराव, भीमराव, बाहेर ये. कुठे आहे तू? भीमराव, काय झालं मालक? कुठे आहे तुझा मुलगा भीमराव? आधी तर आमच्या भावाला मारून टाकलं आणि आता आमच्या बायकोला भडकवून क्रांतिकारी बनवतोय तो. कुठे आहे तो?
कॉलेजमध्ये गेलाय. शिष्यवृत्ती मिळाली आहे ना, आता शिकून सवरून मोठा बॅरिस्टर बनल. आमच्या विरुद्धच आमच्या बायकोला हत्यार बनवतोय तो. एवढी हिंमत त्याची. कॉलेजमध्ये संपून टाकू त्याला. प्रचंड देवजी, माझ्या मुलाच्या केसाला बी धक्का लागला तर मी तुम्हाला सोडणार नाही. चला कॉलेजमध्ये चला, बघूया तुम्ही काय करता. आणि हो, तुमचा भाऊ मेला तो तुमच्यामुळं आणि तुमच्या समाजाच्या बहिष्कारामुळं. तुमची पत्नी तुमच्या विरुद्ध गेली की तुमच्या वागण्यामुळं. तुमच्या पत्नीसनी पहिल्यांदा जाणीव माझ्या पोरा भीमाने दिली की त्यांचा पण काहीतरी हक्क आहे, तो तुमच्याकडून त्यासनी गावायला हवा. अपमानाच्या जागी सन्मान गावला पाहिजे. म्हणून सारखं सारखं असं माझ्या मुलाला शोधायला येत जाऊ नका. ए सुभेदार, खूप बोलायला लागलायस तू. याच ठिकाणी आपटून मारू. प्रचंडदेवजी, असं कसं माराल? न्या असताना माझ्या मित्राला हात लावून दाखवा. ए पुरंजन, तप मालका संगा शिस्तीत बोल. जोखू, जास्त ना मालक मालक करू नग, नाहीतर जिथं ती प्रचंड देवची पत्नी उपोषणासनी बसली आहे ना, तिथंच आम्ही समधी बसून राहू. आणि तू ना एक गोष्ट लक्षात घे की तुला ना घर सांभाळता येतं ना, दुकान पाणी गरम करण्याशिवाय काय बी येत नाही, म्हणून गप्प बस. काही हरकत नाही. काय गरज होती तुम्हाला त्यांच्याशी असं बोलायची? अरे का मारून टाकतील काय? जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून अशा लई प्रचंड देवासारख्या लोकांच्या संगतीत आलोय मी. समजायचं नाव ठाव नाही मला. जेव्हा आपली गोष्ट लिहिली जाईल ना, तर बहुतेक समजायचं नाव बी लिहिता येणार नाही. पण असे असंख्य हात आहेत जे काडी घेऊन फिरतात. कधी असली संधी मिळेल आणि कधी आपली बसी जाळून टाकतील. जाळून टाकायचं जाळून टाका ना तुम्ही. हे परत परत धमकी द्यायला इथे काय येतात ते? आणि तू काय बी बोलणार नाहीस, काही पण बोलणार नाहीस. हे डोकं फिरू भाई, पतीचे सांगतोय ते कर ना. हिला असं नाही समजणार. जेव्हा दारोदार धक्के खाईल ना, तेव्हा तिचं डोकं ठिकाण्यावर येईल. बाईला तर तसंच करायला पाहिजे जे तिच्या नवऱ्याला वाटतं. ते तर आहेच. पती म्हणजे परमेश्वरच असतो. हे घ्या, तुम्ही हे जेवून घ्या. काळजी नका करू ना. हे जेवण आमच्या जातवाल्यांचे आणि ह्याला मी हात बी नाही लावलाय, कपड्यात बांधून आणलंय. नाही, मी नाही खाणार. मला भूक नाहीये. हे बघा, तुम्ही खाऊन घ्या, नाहीतर तुमची तब्येत खराब होईल. मी मरून जाईन, पण तोपर्यंत खाणार नाही जोपर्यंत माझे पती येऊन मला घरी घेऊन जात नाहीत. कसला विचित्र हट्ट आहे. अशाने प्रत्येक स्त्री आपल्या सासरी आणि पतीशी भांडून येईल आणि बसेल इथे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करेल. हट्ट नाहीये हा. हा अधिकार आहे यांचा. आणि कुणाचा अधिकार कोणाच्या मनमर्जीवर हावी होत असेल तेव्हाच खरं युद्ध सुरू होतं. पण तुम्हाला ह्यांचं दुःख कधीच समजणार नाही, कारण ह्या स्त्रिया आहेत आमच्या छोट्या जातीच्या लोकांसारख्या.
करा ना विचार. निम्न, शोषित, पीडित आणि महिला ही सगळी नावं एकत्र का येतात? कारण आम्ही सगळे आपल्या आपल्या अधिकारासाठी लढतोय. आणि खरं तर हे आहे की तुमच्या मोठ्या जातीतल्या घरांमध्ये राहणाऱ्या बायका आमच्या छोट्या जातीतल्यांसारख्याच आहेत. आणि मग एवढाच त्रास होतोय आमच्या मागणीचा, तर बनवा आमच्यासाठी नवीन सुंदर जग जिथे आमचे सगळे अधिकार आणि संभावना सुरक्षित राहतील. महाराजांच्या दरबारी सर्वात आधी मी पोहोचलो होतो. मला शिष्यवृत्ती मिळतच होती. तेवढ्यात तू तिथे आलास आणि माझी संधी हिरावून घेतलीस. माझा हक्क हिरावून चाललायस भीमराव. अधिकार नका हिरावू कोणाचा. जर तुम्हाला वाटत असेल की जिथे तुम्ही पोहोचू शकता तिथे आम्ही पोहोचलो तर तुमचा हक्क हिरावला जातो, तर बनवा आमच्यासाठी एक जमीन जिथे आम्ही आमच्या हक्काची शेती स्वतः करू. आरक्षण द्या आम्हाला, म्हणजे आमची स्वप्न तुमच्या या गर्दीत विरून जाणार नाही. देऊन टाका आरक्षण. आणि लक्षात ठेवा, आज नाही तर उद्या आम्ही ही मागणी नक्कीच पूर्ण करणार. आम्ही मागणार, ह्या स्त्रियाही मागणार. तेव्हा तुम्ही सगळे तयार राहा ह्या आरक्षणासाठी. आरक्षण. नमस्ते. नमस्कार मालक. नमस्कार. भीमराव, काय बोललास तू? आरक्षण. आता यांना आरक्षण द्यायचं. यांना आम्ही समाजाचा भागही समजत नाही. ही यांना आरक्षण देणार आम्ही? यांना आम्ही स्वतःपासून लांब ठेवतो. यांना आरक्षण देऊन आम्ही आरक्षित करायचं. यांना जमीन द्यायची आम्ही, ज्यावर ही लोक शेती करून आपल्या स्वप्नांचा महाल उभा करतील. भीमराव, तुला शिष्यवृत्ती मिळाल्यापासून तुझं डोकं खराब झालंय. ते कधीच होणार नाही जे तू विचार करतोय. मी योग्य विचार करतोय प्रचंड देवजी, आणि मला पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस हे नक्की पूर्ण होईल. कारण वर्षानुवर्ष आमच्यावर जो अन्याय होतोय त्या गोष्टीची भरपाई कोणीच नाही करू शकत. पण आमच्या येणाऱ्या पिढ्यांना सन्मानाने जगण्यासाठी, त्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी, समाजात समान दर्जा मिळवण्यासाठी आणि योग्यतेप्रमाणे त्यांना काम मिळावं म्हणून हे होणं आवश्यक आहे. रामजी, तुझ्या या पोराची बुद्धी भ्रष्ट झाली. याचं बोलणं ऐकून आम्हाला याच्यावर कीव येते आणि हसू सुद्धा. हेच तर अडचण आहे प्रचंड देवजी. यांच्या बोलण्यावर समध्या हसत्यात, आणि नंतर मग जेव्हा त्या गोष्टी खऱ्या होतात तेव्हा तुमच्यासारख्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकती. हे भीमराव आंबेडकर आहेत. हे जे बोलतात त्यासाठी प्रयत्न बी करतील. आणि जसं आज पोतर प्रत्येक असंभव गोष्टीला हे संभव करत आलेत ना, तर हे बी करतील. इतका विश्वास हाय माझा यांच्यावर.